हे गाईज नमस्ते, वेलकम बॅक अगेन. तर बरेच दिवस झालं आपले ब्लॉग आले नाही आहेत आणि 2 दिवस पाऊस पण सुरू झाला होता आणि पाऊस तर आता पावसाळा असल्यामुळे पाऊस तर येणारच आहे आणि छान अशी पावसाला पण सुरुवात झालेली आहे. तर आज तुमच्या सगळ्यांपुढे येण्यामागचं कारण आहे की बरेच दिवस झाले मी ब्लॉग शूट केला नाही. त्याच्यामागचं कारण काय, मी की 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. मला स्टमक पेन खूप होता, पोटाचा त्रास, त्याच्यामुळं मला ब्लॉग शूट करता आला नाही. त्याच्यानंतर मला 2-3 दिवस रेस्ट घ्यावं लागली आणि हॉस्पिटलमध्ये असतावेळी माझा ब्लड रिपोर्टसाठी ब्लड सॅम्पल घेतावेळेस माझ्या इथे हाताला आहे ना थोडंसं ब्लड काढतावेळी थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याच्यामुळं हा माझा हात सुजला होता. हे बघा, आता पण तुम्हाला दिसत असं हे डार्क सर्कल वगैरे, तिथं रक्त सगळं साचलं होतं. त्याच्यामुळं मला हातसुद्धा अशी मूवमेंटसुद्धा करता येत नव्हती आणि अजून पण तेवढीसुद्धा अशी मूवमेंट करता येत नाही. त्याच्यामुळं पण आपण ब्लॉग काही शूट केले नाही आहे. तर माझा लास्ट मला वाटते की मी स्मॉल व्हिडिओ बनवला होता, माझ्या वाईफसोबत मी हॉस्पिटलला गेलो होतो. त्यावेळेस मला पूर्ण ब्लॉग शूट करता आला नाही, त्यावेळेसच मला त्रास जाणवू लागला. तर त्याच्यानंतर मग मी थोडंसं डबल एक ट्रीटमेंट घेतली आणि थोडंसं हाताला आता ओके, थोडीशी मूवमेंट आहे पण एवढी पण फास्ट नाही आहे मूवमेंट. असं पूर्ण अजून स्ट्रेट होऊ देणं चालेल. हे बघू शकता तुम्ही इथं, हे बघा किती माझा हात पूर्णपणे तिथं रक्त साचलेलं होतं आणि स्वेलिंग पण होती. तर 8 दिवसापूर्वीच मी बाईकच्या जे आपलं होल्डर्स असते ती मी ऑर्डर केलेले आहे फ्लिपकार्टवरून आणि मला जायचंच होतं ट्रॅव्हल्स शूट करण्यासाठी. एक दौरा करणारच होतो मी. सो मी तुम्हाला ते दाखवतो. चला तर, बाईकला जो आपण होल्डर बसवलेला आहे 2 दिवसापूर्वीच, घरचे सगळे झोपलेले आहेत. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत बाहेर. बघा, बाहेरचं एकदम शांत थंडगार वातावरण झालेलं आहे आणि हे बघा, हे बघू शकता, हे आपण इथे बसवलेलं आहे ॲक्शन कॅमेराचं होल्डर. सो इथून आपण आता व्यवस्थितरित्या कुठे जरी गेलो ट्रॅव्हलिंगला तर आपण असं शूट घेऊ शकता. इथे आपण लागते कॅमेरा वगैरे अटॅच करण्यासाठी आहे आणि हे पूर्ण आपण इथून पॅक करून ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडक्यात सगळ्या गोष्टी आता स्टेप बाय करत आहोत. माउंट होल्डर तर बसवलेला आहे आणि आता फिरायला आपल्याला जायचंच आहे. सो छान छान असे ब्लॉग मस्तपैकी आपण मान्सूनमध्ये शूट करणारच आहोत. बाहेरचं वातावरण बघा तुम्ही, असं आहे. सो कंप्लीट मला वाटते 8 ते 10 दिवस झालेले असतील. मला माझ्या हातामुळं मूवमेंट करता येत नव्हती. सो त्याच्यामुळं मी काय बाकी ब्लॉग वगैरे शूट केलेला नाही आहे. सो आता इथून थोडंसं अजून 2-3 दिवस रेस्ट घेतल्याच्यानंतर परत आपण बॅक टू पवेलियन, म्हणजे आपली ट्रॅव्हलिंगची जर्नी किंवा ब्लॉगची जर्नी आपण कंटिन्यू करणार आहोत. सो बाईक मस्त सकाळीच वॉश करून ठेवलेली आहे आणि बाईक पण काढली नाही मी 8-10 दिवस झालं, तर फिरताच येत नव्हतं मला. तर हे तर आता दिसू शकते तुम्हाला, एकदम क्लिअर आहे बघा, पूर्ण ब्लड साचलेलं होतं तिथं. सो हा छोटासा एक मिनी ब्लॉग तुमच्यासाठी बनवला होता याच कारणामुळे की आपले आता कंटिन्यू ब्लॉग येत राहतील थोडंसं माझे रिकव्हरी झाल्याच्यानंतर. आणि सबस्क्राईब तर आपले वाढत आहेत, पर डेला 1 का असो 2 का असो, पण ते वाढत आहेत. कंटिन्युटी व्ह्यूज चांगले येत आहेत. सो असेच आपण ब्लॉग असे मस्तपैकी शूट करतो. सो भेटूयात एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये.